कॅल्क्युलेशन करायला बसले, की त्यांना जाणवतं, की आता आपल्याकडून गडबड झालेली आहे. सगळे किती प्रश्न सोडवले, किती मार्क्स पडतील, पास होईल का नाही ह्याचं गणित ते लावायला सुरुवात करतात आणि मग तिथं पासून गोंधळ चालू होतो, की आता पास होतोय की नाही होत? पहिला पेपर सुटतोय का नाही? बऱ्याच मुलांनी ठरवलेलं असतं ऑल क्लिअर व्हायचं. ऑल क्लिअर होण्यासाठी एक पेपर सोडवत जाणं खूप गरजेचं असतं. पहिलाच पेपर जर अवघड गेला, तर मग मात्र थोडंसं टेन्शन यायला सुरुवात होते आणि सेकंड पेपरवर त्याचा परिणाम होतो आणि सेकंड पेपर अवघड गेला तर थर्ड पेपरवर असं एक बॅड सायकल तयार होत जाते. त्याच्यामुळं आपण आजच्या व्हिडिओमध्ये हेच पाहणार आहेत. खूप लेंदी व्हिडिओ बनवणार नाही आहे. शॉर्टमध्ये तुम्हाला सांगणार आहे की पहिला पेपर जर अवघड गेला तर काय करायचं? किंवा पहिल्या पेपरच्या आधी प्रिपरेशन करूनही काही आठवलं नाही तर काय होतं? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या. पेपरच्या काळात महत्त्वाची असते ते मेंटॅलिटी. तुम्ही किती स्ट्रॉंग मेंटॅलिटीने एक्झाम देताय हे खूप महत्त्वाचं ठरतं. एक्झाममध्ये जेवढं अभ्यास होणं गरजेचं आहे, जेवढं स्टडीचं कॉन्सन्ट्रेशन गरजेचं आहे, जेवढा स्टडीचा ड्युरेशन, टाईम मॅनेजमेंट ह्या सगळ्या गोष्टी गरजेच्या आहेत, तेवढंच महत्त्वाचं आहे पॉझिटिव्ह माइंडसेट. त्याचबरोबर जे आपण करतोय त्यावर पण विश्वास असणं गरजेचं आहे. कारण विद्यार्थी लिहिलेलं पण त्यांना बरोबर आहे का नाही, चुकीचं हे कळत नाही आहे. कारण अभ्यास एवढा करतात आणि शेवटच्या काही कमी वेळामध्ये त्यांनी खूप अभ्यास केलेला असतो. त्याच्यामुळे गोंधळ उडणं खूपच साहजिक असतं. मग विद्यार्थ्यांना अशा वेळेस प्रॉब्लेम येणं खूप गरजेचं किंवा येतोच. सुरुवातीला आपण प्रॉब्लेम समजून घेऊ काय होतं. आपण ह्या सगळ्या गडबडीत एक्झाम केल्यामुळे सुरुवातीला आपण ज्यावेळेस पेपर द्यायला जाणार असतो, समजा आता पहिला पेपर 11 तारखेला असेल, 2 ते 3 दिवस मुलांना असं धाकधूक होणं सुरू होतं. अभ्यास नीट होत नाही, टेन्शन वाढत लागतं, नर्वसनेस वाढत जातो. पहिला पेपर जाईपर्यंत काय आठवतंय, काय आठवलेलं लक्षातून जाते, अशा खूप साऱ्या भीतीचं वातावरण तयार होतं. त्याच्यानंतर जेव्हा ते ॲक्च्युली पेपरला जाऊन बसतात त्यावेळेस मग काय होतं, पेपर हातात आला की पहिले एक गोष्ट असते, रिपीटेड किती येते, केलेलं किती येते, त्याच्यामध्ये केलेलं आठवल का नाही इथपासून सुरुवात असते. मग पेपर ज्यावेळेस ॲक्च्युली हातात येतो त्यावेळेस ते वाचतात. वाचल्यानंतर पहिला क्वेश्चन बघितल्यानंतर अर्धा आठवतात, काही बघा आठवतच नाही. त्याच्यानंतर दुसरा प्रश्न असे करत करत एक टार्गेट डोळ्यापुढे असते की आज कंपल्सरी समजा 4 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत, 4 मधले 3 सब क्वेश्चन असतील तर 10 ते 12 क्वेश्चन अटेम्प्ट करणं खूप गरजेचं असतं. हे 12 क्वेश्चनचं अटेम्प्ट करताना टेन्शन हेच असतं की आता अटेम्प्ट होतील का? आपल्याला एक टार्गेट आहे, समजा या मार्क्स पाडायचे आपल्याला, तेवढे क्वेश्चन अटेम्प्ट होतील का? ह्या गडबडीत प्रेझेंटेशन किंवा गडबड होऊन काही क्वेश्चन्स व्यवस्थित सॉल्व्ह होतात, काही होतच नाही. ज्यांचा अभ्यास व्यवस्थित झालेला नाही त्यांना पासिंग मार्कची काळजी आहे. अशा विद्यार्थ्यांना 28चा अटेम्प्ट करताना पण टेन्शन येतं. काही आठवत नसल्यामुळे काही क्वेश्चन अटेम्प्ट होतात. काही जण एक्स्ट्रा ऑरचे क्वेश्चन सॉल्व्ह करण्यात टाईम घालवतात आणि मग एकदम काठावर पेपर ज्यावेळेस लिहिला जातो त्यावेळेस प्रॉब्लेम काय होतो की मग मनात धाकधूक सुरुवात होते आणि हा पेपर दिल्यानंतर आपण ज्यावेळेस बाहेर पडतो मग मात्र अजूनच टेन्शनचं वातावरण सुरू होतं. कारण की बाहेर पडल्यानंतर लक्षात येतं की हा फॉर्म्युला तर मी केला होता पण तो आठवला नाही, ही डायग्राम मला त्यावेळेस आठवली नाही. मग मग कॅल्क्युलेशन्स जेव्हा सुरू करतो की अटेम्प्ट केलेले क्वेश्चन त्याच्यानंतर आपण लिहिलं त्याच्यावरून सगळी मुलं काय करतात की क्रॉस चेक करायला सुरुवात करतात किती मार्क्स पडतात. मग ते मार्क्स जर पासिंग मार्कच्या आसपास नसतील, काही विद्यार्थ्यांना इनसेमला मार्क कमी असतील तर ते कव्हर अप करण्यासाठी तो बाउंड्री लाईनवरती मार्क जातील का नाही ही भीती राहिली की पहिल्या पेपरपासूनच टेन्शन यायला सुरुवात होती की आता हा पेपर क्लिअर होतोय का नाही. मग पहिला पेपर दिल्या ह्या गोष्टी मनात येतात आणि पहिला पेपर नंतर मात्र मग ह्या टेन्शनचा परिणाम काय होतो की पहिला पेपर अवघड गेला की त्याच्या विचारातच पहिले 1-2 तास निघून जातात. मग त्याच पेपरचा परिणाम लागलीच दुसऱ्या पेपर व्हायला सुरुवात होते. अरे आता पेपर टफच येणार, एक मानसिकता तशी तयार होते, मला परत आठवेल का नाही. मग एक सेल्फ डाऊटचं सेशन चालू होतं. मग अशा वेळेस काय करायचं असतं, पहिला पेपर झाला
तर तो मनातून काढून टाकणं ही खूप महत्त्वाची गोष्ट असते. पहिला पेपर वेगळा असतो, दुसरा पेपर वेगळा, तिसरा. सब्जेक्ट्स वेगळ्या असतात, सब्जेक्टची तयारी वेगळी असते. त्यामुळे तुम्ही त्या प्रमाणे सब्जेक्टची तयारी केलेली असते. पहिला पेपर जरी अवघड गेला, तरी दुसऱ्या पेपरवर त्याचा परिणाम होऊ न देणं हेच आपल्या हातात असतं. जर आपल्याकडे 2च पर्याय आहेत, एक तर पहिल्या पेपरची काळजी करून त्याचाच इम्पॅक्ट दुसऱ्या ज्या उरलेल्या पेपरवर करून घेणं आणि जे टार्गेट समजा तुम्ही 5 सब्जेक्ट, 4 सब्जेक्ट क्लिअर करायचं ठेवलेलं असतं, ते कुठेतरी हातातून जाते का असं वाटून त्याचाच विचार मनात येत राहून बाकीच्या पेपरवर त्याचा परिणाम होतो. या उलट जर तुम्ही प्रत्येक वेळी प्रत्येक पेपरवर कॉन्सन्ट्रेट केलं, त्या सब्जेक्टची तयारी करून तो विषय तेवढ्या कॉन्फिडन्सने सॉल्व्ह करायचा प्रयत्न केला, तर तुमचा तो पेपर तिथे क्लिअर होऊन जातो. हे इतकं सोपं असतं. जर माइंडसेट ह्या 10 ते 15 दिवसाच्या काळात जर तुमचा ढासळला, तर मात्र मग रिझल्ट 1 बॅक, 2 बॅक, एटी-केटी ह्या स्वरूपात लागायला सुरुवात होते. आणि हे मी माझ्या अनुभवातून सांगतोय. त्याच्यामुळं विद्यार्थ्यांनी ह्या 10-12 दिवसात माइंडसेट व्यवस्थित ठेवून अभ्यास करणं खूप गरजेचं आहे. आणि केलेल्या अभ्यासाचं रूपांतर रिझल्टचा विचार न करता आधी प्रयत्नात करणं गरजेचं आहे. रिझल्ट लागणार. पेपर चेकिंगपर्यंत जर तुम्ही स्वतःच तयारी करत असाल आणि पेपर चेकिंगचा विचार करत असाल दिलेल्या पेपरवर, तर मात्र मग तुम्ही जास्त ओव्हर थिंक करत आहे असं मला वाटते. सो हे असं करणं अपेक्षित नाही. ॲट द एंड एक सायकल समजून घ्या. त्याच्यामध्ये पेपरच्या आधीची भीती, पेपरमधला गोंधळ, त्याच्यानंतर पेपरनंतर पश्चाताप, टेन्शन आणि त्याच्यामुळे होणारं दुसऱ्या पेपरवरचा परिणाम. ही एक सायकल आहे. ती सायकल जर तुम्हाला थांबवायचं असेल, तर थोडंसं मॅच्युअरली हा निर्णय घेणं गरजेचं असतं, की आपण फक्त त्या पेपरवर कॉन्सन्ट्रेट करणार. झालेल्या पेपरवर आपला कोणताही कंट्रोल नसतो. तो पेपर एकदा दिला, की तो सबमिट झालेला असतो. आता आपल्याला दुसऱ्या पेपरकडे तयारीला जाणं खूप गरजेचं असतं. म्हणून पहिला पेपर अवघड गेला तरी खचून जायचं नाही. खचले त्याच्यावर विचार करत बसले तर दुसऱ्या पेपरवर परिणाम होणार आहे. फक्त 10 ते 11 दिवस आपल्या माइंडसेटवर काम करा. माइंडसेट तुमचा पॉझिटिव्ह राहिला, तुमचा रिझल्ट पण चांगला लागतो. आणि फक्त माइंडसेट नाही तर तुम्हाला त्यासाठी इतके दिवस मेहनत घेतायच. मेहनतीचं फक्त रिझल्टमध्ये रूपांतर करणं गरजेचं असतं. त्याच्यामुळे ही एक मेथड आहे आणि ही एक त्या एक्झाम काळातली मेंटॅलिटी असते. त्या मेंटॅलिटीचा तुम्ही विचार करून जर परीक्षा दिली, तर परीक्षा चांगली जाईल. खूप वेळ न घेता आजचा व्हिडिओ थांबवतो. आजचा व्हिडिओ जर आवडला, तुम्हाला एक्झाम रिलेटेड कोणते व्हिडिओ पाहायचे असतील, तर ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.